अपूर्णतेमध्ये सौंदर्य शोधणं खूप मोठी कला आहे. कारण जे ऑलरेडी सुंदर आहे, परिपूर्ण आहे, त्याला सुंदर म्हणणं किंवा ते सुंदर असणं त्यात काही विशेष नाही. पण अपूर्णतेला सौंदर्य प्राप्त करून देणं ही खूप मोठी कला असते. 12th फेल मूव्ही बघितल्यानंतर एक जाणवलं आणि आपल्या आजूबाजूला अशी बरीच उदाहरणे आहेत ती जी अपंग आहेत, जी दिसायला सुंदर नाही आहेत किंवा ज्यांना 2 वेळचं जेवण मिळालेलं नाही आहे, डिवोर्सी आहेत, ॲसिड हल्ल्यामध्ये कुरूप झालेली जी मुली होत्या, त्यांनी स्वतःला पुन्हाहून उभं केलं, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि एक खरं सौंदर्य स्वतःला निर्माण करून दिलं. आणि त्यांच्यातील खरं सौंदर्य निर्माण करणारा आणखीन कोणी जर व्यक्ती मिळालेलं असेल, त्यांच्यातील अपूर्णतेला पूर्णत्व प्राप्त करून देणारा एखादा व्यक्ती मिळाला असेल, तर तो खरा कलाप्रेमी आहे. ते खरं प्रेम आहे आणि ते आंतरिक प्रेम आहे. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर सोनं आहे. सोन्याला चकाकी येण्यासाठी किंवा त्याला एक नक्षीकाम देऊन सुंदर बनवण्यासाठी हजारो घाव सहन करावे लागतात. तेव्हा कुठं ते सुंदर बनतं, चमकतं आणि एक सुंदर नक्षी तयार होते. आपलं आयुष्य पण तसंच आहे. दुसरं उदाहरण आहे, एक आर्मीमधला मुलगा होता. त्याला गावातील साधारण मुलगी आवडली. त्या मुलीला त्याने सुंदर एक्सटर्नलीच नाही, इंटरनली सुद्धा एक्सप्लोर केलं. तर जपानमध्ये तुटलेल्या कपांना किंवा तुटलेल्या वस्तूंना त्यावर स्पष्ट लिहिलेलं असते की तुटलेल्या वस्तूंमध्ये खरं सौंदर्य लपलेलं असते. तर एखादा व्यक्ती अपूर्ण आहे आणि त्यात खरं सौंदर्य एखाद्या व्यक्तीने जर शोधून काढलं, त्याला सुंदर बनवलं, ती खरी कलाकृती आहे. आणि ते कलेविषयीचं प्रेम आहे, ते माणसाविषयीचं प्रेम आहे. आणि त्या आर्मीतल्या मुलांनी तिच्याशी प्रेम करताना तिचं बाह्य सौंदर्य खूप घाण होतं, पण त्याला तिच्यातील आतलं सौंदर्य जे दिसलं, त्याने ते टिपलं आणि तिला घडवण्यासाठी त्याने जे संघर्ष केलं, तिला एज्युकेशन, तिचं करिअर, तिचं दिसणं, तिचं वागणं, तिचं बोलणं, प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने त्याने लक्ष घालून तिला घडवलं आणि ती खूप सुंदर दिसायला लागली. तो आणखीन तिच्या प्रेमात पडलाय. पण काही काळानंतर त्यांच्यात जो ब्रेकअप झाला, आपल्याला असं वाटेल की आपण सौंदर्यावर प्रेम करतोय. संघर्षानंतर किंवा त्या ब्रेकअप नंतरही त्याने बऱ्याच बायकांमध्ये तेच सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच मुलींच्या प्रेमात पडायचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्याला तेच प्रेम करता आलं नाही. तर भांडणामध्ये जे काही क्लॅशेस आले होते, तो इगो बाजूला ठेवून परत तिच्याकडे गेला, तिला लग्नाची मागणी घातला, सॉरी बोललाय आणि आज ते सुखी संसार करत आहेत. कारण आतलं जे प्रेम होतं, आंतरिक जे प्रेम होतं, जे अपूर्णतेमध्ये त्यांनी पूर्णत्व देऊन तिच्यातलं सौंदर्य शोधून तिला एक कलाकृती निर्माण करून दिली होती, त्या कलाकृतीवर त्यांनी प्रेम केलं होतं आणि ते कधीही संपत नाही. आणि खरं प्रेम हे कधीच संपत नाही. तर अपूर्ण व्यक्ती सुद्धा खूप सुंदर असते, फक्त बघण्याची नजर लागते. कारण